कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन नुकतंच संपन्न झालं। या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टी दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या दापोली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे आमदार आहेत। मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वाद विकोपाला गेलेला पाहायला मिळतोय। दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी देखील सुरू केली असून सध्या बॅनरबाजी देखील सुरू आहे। अशातच भाजपच्या खेडमधील अधिवेशनामध्ये भाजप या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे ठरल्यानंतर आता महायुतीमधील दोन घटक पक्षांमध्ये वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांवर तसेच नेत्यांवरती एकेरी भाषेचा उल्लेख तसेच आरोपबाजी करण्यावरून रामदास कदम यांच्या विधानांचा भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना सध्या पाहायला मिळत आहे। आज भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारिणी म्हणून आज खेडची तालुका कार्यकारिणी जाहीर झाली। तालुका कार्यकारिणी म्हणून आज आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वानुमते ठरवलेलं आहे की खेड दापोली विधानसभा ही भारतीय जनता पार्टी लढणारच, कोणत्याही परिस्थितीत लढणार। कारण आम्हाला कार्यकर्त्यांना जगायचं आहे आणि आम्हाला माहिती आहे जर कार्यकर्ते जर टिकतील, कार्यकर्ते जगतील ते एकाच गोष्टीवरती, ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचे आमदार जर असतील तर। इथे आमचे सहकारी पक्ष यांनी आज शपथ घेतलेली आहे की कुठल्याही पद्धती कुठल्याही परिस्थितीमध्ये औषधाला ही भारतीय जनता पार्टी खेडमध्ये ठेवणार नाही। जो पक्ष असं म्हणत असेल की जर औषधालाही भारतीय जनता पार्टी मी खेडमध्ये ठेवणार नाही, त्या पक्षाचा काम आम्ही करणार नाही, त्या पक्षाचा प्रचार आम्ही करणार नाही। आरोप कोणावर? आपल्याला सगळ्यांना माहीत असेल इथे स्थानिक आमदार जे आहेत हे ज्या पक्षाचे आहेत, शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत, आज त्यांच्या पक्षाकडून सतत वल्गना होत आहेत की भाजप इथे शून्य आहे आणि भारतीय जनता पार्टी आम्ही इथे वाढूनही देणार नाही, की सतत त्यांच्याकडून वल्गना होत आहेत। हा आरोप त्यांच्यासाठीच आहे। आज खूप खतखत आहे महायुतीत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजपमुळे तुम्ही मग विधानसभा पण लढवणार आहे। उद्या जर महायुतीचा उमेदवार जर विद्यमान आमदार असतील तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही महायुतीचा प्रचार करणार, पण महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार असतीलच असं नाही। महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचेही असू शकतात आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार असणार। हे खेड दापोली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचेच असणार आहेत आणि आम्ही त्या पद्धतीने तयारीला लागलेलो आहोत। लवकरच आम्ही निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहोत। विधानसभा म्हणून आम्ही भारतीय जनता म्हणून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत। असंख्य कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते आहेत जे इतर पक्षाचे आहेत, सहकारी पक्षाचेही कार्यकर्ते आज भाजपमध्ये यायला तयार आहेत, पण एका चाकोरीमध्ये आम्ही राहिलो होतो आणि आम्ही पक्षाच्या नक्कीच आम्ही आमच्या पक्षाच्या चाकोरीमध्ये राहणार आहोत। आम्ही पक्षाचे कुठलेही नियम आम्ही तोडणार नाही, पण आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणी यापूर्वीही केलेली आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विधानसभा लढावी आणि त्याची आम्ही सुरुवातही केलेली आहे। तालुका अध्यक्ष म्हणून सतत माझ्यावरती शिवसेनेचा दबाव होता, वेगवेगळ्या कारणातून कुठेतरी वेगवेगळ्या विषयामध्ये अडकवणं असेल किंवा ह्याच्यातून असेल, सतत दहशत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती राहावी ह्याचा प्रयत्न शिवसेनेकडून नेहमी होत राहिला। गेले 1 ते 1.5 वर्षापासून तो प्रयत्न होत राहिला आहे। आमची कोणतीही विकास कामं होऊ नयेत, भारतीय जनता पार्टीमार्फत कोणतीही विकास कामं होऊ नयेत। आम्ही गेल्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये स्पष्टपणे आम्ही सन्माननीय आमदारांना विनंती केली होती, म्हणजे आव्हान केलं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे साहेबांचा उच्चारही करत नाही आहात। तुम्ही तुमच्या उद्घाटन ज्या जलजीवन मिशनचं उद्घाटन तुम्ही करता, ती जलजीवन मिशन योजना ही केंद्राची असून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा उच्चारही करत नाही, तुमच्या पाठीवरती उल्लेखही नाही, त्याच्यावरती तुम्ही बोलावं, त्याच्यावरती त्यांनी कोणत्याही प्रकारचा उल्लेख किंवा कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही आणि इथपासूनच त्यांची जी दहशत आहे ती त्या पक्षाची दहशत आमच्यावरती राहिलेली आहे। हा पक्ष वाढू नये म्हणून हे सतत प्रयत्न करत असतात, पण यापुढे त्यांची ही दहशत सहन केली जाणार नाही आणि भारतीय जनता पार्टी आता नव्या जोमाने विधानसभा लढण्यासाठी सज्ज झाली। एक तर मी 100% सांगेन, आपण जे आता म्हटलात की भाजपचे नेते आणि भाई यांच्यामध्ये कुटुंबी जे काही चालू आहे, तर मी 100% याचं खंडन करीन। जे काही चालू आहे ते भाईंकडनं चालू आहे। भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी त्याला उलट उत्तर कधीही दिलेलं नाही। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उलट या सगळ्या नेत्यांचा सन्मानच केलेला आहे। कधीही मला तुम्ही कुठेही दाखवा उदाहरण असं
देवेंद्रजींना सुद्धा या विषयामध्ये जेव्हा प्रश्न विचारला त्या देवेंद्रजींनी सुद्धा त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एकही नेता भाईंच्या कुठल्याही वक्तव्यावरती उलटं बोललेलं असं मला तरी आठवत नाही. हा एक विषय झाला. आणि आज जे काही आमदार योगेश कदम असतील किंवा भाई असतील ही जी विकास कामं आज आणली, आम्ही आणली जे काही लोकांना सांगत आहे ते कोण देत आहे? आज महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातच आपण आणतोय निधी. ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांच्या खात्यातच आपण निधी आणताय. पण निधी जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांकडून मागून आणत असाल तुम्ही आम्ही आणली का? आणि मग विकास कामांचे सुद्धा तुम्ही भूमिपूजन करता, नळपाणी योजनांची तुम्ही जलजीवनसारख्या नळपाणी योजनांची तुम्ही भूमिपूजन करता. हर्णईला तिथे बंदर जवळजवळ 400 कोटी रुपये हर्णई बंदराला मंजूर केले. तिथं तुम्ही जेव्हा उद्घाटनाला येतं तेव्हा त्या महाराष्ट्राच्या मत्स्य उद्योग मंत्र्याचा तुम्ही फोटो लावत नाही, तुम्ही तिथे नरेंद्र मोदींचा फोटो लावत नाही. फक्त आम्ही केलं. कशाला लोकांची दिशाभूल करता तुम्ही? जी वस्तुस्थिती आहे ती लोकांना सांगा ना, आम्ही पण आनंदाने तुमच्याबरोबर राहू. तुम्ही लोकांना खोटं सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची, आम्ही आणलं म्हणून सांगायचं आणि तुम्ही परत म्हणायचं की भारतीय जनता पार्टी आम्हाला देत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे नेते असं करतात. कशाला तुम्ही तुटी किंवा दुटप्पी भूमिका घेता? तुम्ही जर चांगले वागलं तर आमच्याकडनं पण आम्ही चांगलेच वागणार आहोत. तुम्ही चुकीचे वागले तर आम्ही नाही सोडणार. ते दिवस आता राहिले नाहीत. आता प्रत्येक कार्यकर्ता हा हुशार झालेला आहे, त्याला प्रत्येकाला कळतं. आज एका मोबाईलच्या क्लिकवरती कॉम्प्युटरवरती आपण म्हटलं की जे पाहिजे ते त्या क्षणाला आपल्याला मिळतं आहे. असं असताना ह्या जमान्यामध्ये आपण वावरत असताना जे जुनी पद्धत होती किंवा जुन्या पद्धतीने आपण प्रचाराची जी पद्धत होती असे चुकीचे प्रचार नका करत जाऊ, एवढीच विनंती आहे बाईंना.